नाही का ओबीसीसाठी तुम्ही भांडताय, फक्त ओबीसीच्या कोट्यातून देण्यात येऊ नये असं सर्वजण म्हणतात, पण तुम्हाला एकट्यालाच का टार्गेट केला जातो असा सर्वांना एक प्रश्न पडला. तर आता मला काय माहिती, ते तुम्ही त्यांना विचारा ना, जे टार्गेट करतात मला त्यांना माहिती, तुम्ही भुजबळांना का टार्गेट करता. तुम्ही आता सगळेच म्हणतात की फक्त ओबीसीला धक्का नको. ते आमच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवारसाहेब काँग्रेस वगैरे सगळे म्हणतात. मलाच का टार्गेट करतात. तर ते आजपासून नाही, अनेक वर्षापासून करतच आलेलं आहे. खालच्या थरावर जाऊन टीका केली जाते सर. आता ते काय त्याची संस्कृती त्याप्रमाणे, ज्याचं शिक्षण ज्याची संस्कृती त्याच्याप्रमाणे तो खालच्या लेवलला जाऊन टीका करणार. त्याला असं आहे की टीका करायला सुद्धा चांगले शब्द सापडतात ना, पण ते जर चांगल्या शब्दाचा जर अभ्यास नसेल तर मग काही शब्द वापरायचे आणि टीका करायची. सतत एकेरी भाषेचा पण उल्लेख, म्हणजे सिनियर तुम्ही आहात, वयोवृद्ध आहात, तरी देखील एकेरी भाषा. आता काय तर तो करतोय, आता तो तेच ना, ते शिक्षण थोडंसं कमी असलं काय, आणि शिक्षणापेक्षाही माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे. असं काही नाही शिक्षणच. माझ्या माहितीप्रमाणे अनेक आमच्या गावचे मंडळी जे आहेत कदाचित शिक्षण नसेल पण सुसंस्कृत असतं. कोणाला कसा मान सन्मान द्यावा, काय करावा, काय हे सगळं ते सांभाळतात. आता ते सुद्धा नसेल का, आणि आता त्यांचे आजूबाजू सगळे मित्र आपण बघितले, कोण पिस्तूलवाले आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, कोण काय आहेत, बेकायदा पिस्तूलवाले, हे सगळ्यांना माहिती आहे. परवाच्या दिवशी बातमी आली होती, 200 बेकायदा पिस्तुलांची जे आयात जालनामध्ये झालेली आहे. 200. आता तिकडचेच वाळूवाले माफिया आमचं हीच मंडळी जवळ असली तर मग ते काय शिकणार आहे. पण हा वादाचा एंड काय? वादाचा एंड काय आहे. आम्ही असं कुठल्या परिस्थितीमध्ये काय आहे, आम्ही मराठा समाजाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षणाला विरोध केला का? नाही. मराठा आरक्षण द्या, वेगळं द्या, एवढंच आम्ही पण म्हणतो. आता आज सुद्धा शेड्यूल कास्ट असेल, शेड्यूल ट्राईब असेल, ते कोणाला आतमध्ये घेतात का? नाही. ते मग आमचं समजून झालं नाही बरोबर, तुम्ही कुठे. तर तसं इथे सुद्धा तेच आहे. इथे तर 374 जाती 54% ओबीसी लोक आहेत. आता याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर लहान समाजाला काही भेटणार नाही. पण याच्यामध्ये फार लहान समाज आहे. एक छगन भुजबळ दिसला म्हणजे सगळे माळी श्रीमंत झाले, आणि एक मुंडे दिसला म्हणजे सगळे वंजारी श्रीमंत झाले, असं नाही होत. माळी पण देशात गरीब आहे, वंजारी पण गरीब आहे, पण आणखीन आमच्यापेक्षा गरीब जे आहेत ना, जे काही डोंबारे असतील, जे रामोशी असतील, ते पाल घेऊन फिरणारे बिचारे ते लोक असतील, बिरड असतील, हे असे जे लहान लहान विमुक्त भटक्या जाती आहेत ना, ते तर अधिक गरीब आहेत. आणि म्हणून तर त्यांना आपण ब्रॅकेटमध्ये ठेवलेलं आहे की त्यांच्यामध्ये कोणाची घुसखोरी होऊ नये म्हणून.